नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहनच राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरती गाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसंच जिल्हा पातळीवरती नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन सुद्धा केलं जाणार आहे. तर लाडक्या बहिणींची नव्यानं चौकशी झाल्यास 60 लाखांहून अधिक बहिणी बाद होतील असा दावाच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय. तर विनायक राऊत सरकारचा भाग आहेत का असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय. केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजयदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले. केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते. आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. विनायक राऊतांना काय आकडेवारी माहिती आहे? विनायक राऊत कोण आहेत? सरकारचा भाग आहेत का? सरकारच्या वतीनं अधिकृतपणे काय सांगितलंय का कुणी? ह्या केवळ वावड्या उठवायच्या आणि समाजामध्ये आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा एवढाच विरोधकांचा प्रयत्न आहे. याच्यापूर्वी सुद्धा महिला बालकल्याण खात्याच्या मान्य मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ही योजना कुठेही बंद केली जाणार नाही. त्यामुळे नेमकं आता लाडक्या बहिणी योजनेचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यानंतर आता आपण शेती संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मावळ तालुक्यातील फुल शेती करणारा शेतकरी आता चिंतेत आहे. फुलांना बाजारात भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. त्यामुळेच शेतकरी झेंडू फुलांच्या शेतीवरती ट्रॅक्टर फिरवण्याच्या तयारीत आहे. सोयाबीन खरेदीस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या ढगाळ हवामान आणि दाट धुक्यांमुळे कांदा पीक संकटात सापडलाय. जिल्ह्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कांदा पिकावरती फवारणी सुरू केली आहे. आता महागड्या कीटकनाशक फवारणीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले. कांदा उत्पादक शेतकरी आता टरबूज पिकाकडे वळलेत. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 200 हेक्टरवरती टरबूज लागवड होईल असा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. रब्बी पिकांतून दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक प्रमाणात मिळणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस रब्बी पिकांचा चारा मिळेल अशी स्थिती आहे. यंदा चाऱ्याचे दरही कमी राहतील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. जालन्यातील गाढे सावर गावात मोसंबीला भाव नसल्यानं 2 हेक्टर मोसंबी बागावरती शेतकऱ्यानं कुऱ्हाड चालवली आहे. भागवत डोंगरे या शेतकऱ्यानं 740 मोसंबीच्या झाडांची बाग तोडून टाकली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मक्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या बाजारात मक्याच्या कणसाची एक गोणी 400 रुपयांना विकली जात असून आठवड्याभरातच यामध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे. पुढील काही दिवस दर कमीच राहणार असल्यानं व्यापाऱ्यांची चिंताही वाढली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यंदाचा चालू गळीत हंगाम सुरू होण्यासाठी 1 महिना विलंब झालाय. साखर कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी तोडणी यंत्रणा आहे, त्यामुळेच तोडणीला आलेला ऊस 15 महिन्यांनंतर शेतातच उभा असल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात आधुनिक परदेशी फूल शेती शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये विविध रंगांचे आणि जातीच्या परदेशी फुलांची शेती कृषी विज्ञान केंद्रात साकारण्यात आली आहे. ही फुलशेती 16 ते 20 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. कापसाला यंदा अपेक्षेपेक्षा कमी भाव असल्यानं नांदेड जिल्ह्यातील 75% शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलाय. यावर्षी पावसानं भिजलेल्या कापसाला व्यापाऱ्यांकडून 7,000 ते 7,200 रुपये इतकाच भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची भाववाढीच्या आशेवरती कापूस घरात साठवून त्यांनी ठेवलाय. राजगड तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत तसंच जलजीवन नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावच्या पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे कोणताही कामचुकारपणा न करता त्या योजना तत्काळ पूर्ण कराव्या अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी प्रशासनाला केल्या. अमरावती इथल्या सुमारे 200 कामगारांना विषबाधा झाल्याप्रकरणी मनसेच्या नेतृत्वात कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. दोषींवरती कडक कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आलं. इंदापुरात नवीन प्रशासकीय पालिकेसाठी लाखो रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली आहे. पण काही महिन्यांपासून ही इमारत धुळखात पडल्यानं याचाच फायदा दारुड्यांनी घेतलाय. नवीन इमारतीमध्ये दारूच्या बाटल्या आढळून येत आहेत. याकडे पालिका प्रशासन काहीच लक्ष देत नसल्याचंही दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वातावरणात बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय. सर्दी, ताप आणि खोकला या आजारांनी नागरिक हैराण झालेत. खासगी आणि सरकारी रुग्णालय रुग्णांच्या गर्दीनं हाऊसफुल झाली आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या विरोधात पोलिसांनी फार्स आवरण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी गस्ती गांजा विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्यात. त्याचे वडील सुद्धा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीर विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीकडून टेम्पोसह 61 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. आता बातमी आहे भाजपच्या गोटातून. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपनं स्वबळावरती लढण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिका आणि महापालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागतील असे संकेत दिले होते. दरम्यान भाजपनं स्वबळावरती लढण्याचे संकेतही दिलेत. तरी महायुतीमध्ये एकमेकांच्या विरोधात वादग्रस्त विधानं नको अशा सूचना फडणवीसांनी केल्याची माहिती आहे. तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे. आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे. त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं. आणि यानंतर आता वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. घरोघरी महिलांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलंय. तसंच आबालवृद्ध पतंग उडवून आनंद साजरा करतायत.
मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, चारखांबी, सभामंडप, नामदेव पायरी या सगळ्या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे. पुणे इथल्या भाविक राहुल ताम्हाने यांनी ही सजावट केली आहे. महाकुंभ मेळ्यातील एक सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय आणि उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय. मैं उत्तराखंड से आई. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावरती रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याचं प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज आकाशात 13,000 फूट उंचीवरती फडकवण्याचा नवा विक्रम झालाय. अनामिक शर्मानं महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकावून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय. हिंदू हृदय का शंखनाद है भगवा का. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अक्षता सोहळा पार पडला. मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावरती सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा यावेळी पार पडतो. भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. बारामतीत श्री खंडोबा देवाच्या जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरलाय. विविध भागातून 500हून अधिक गाढवं विक्रीसाठी आली आहेत. बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढव आल्यानं चांगला भावही मिळतोय. खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवाची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेतात. सांगलीत श्री सिद्धनाथ देवाच्या पौषिक जनावरांची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक, शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. कोट्यावधींची उलाढाल या ठिकाणी खिलार जनावरांची होत असते. मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना नागरिकांनी चोप दिलाय. कल्याणपूर्व 100 फूट रोडवरील रोडवरची धक्कादायक घटना आहे. भर रस्त्यात टेम्पो चालकासह दोघांनी मुलींची छेड काढली होती. नागरिकांनी तिघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठीकाठीनं बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या या घटना वारंवार घडत असल्यानं परिसरात दहशतही निर्माण झाली आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आलाय. राजस्थानमध्ये निवृत्त IAS अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टरनं जबर मारहाण केली आहे. प्रवाशांची मध्यस्थी करून निवृत्त IASला वाचवल्यानं हा प्रकार थांबला. 10 रुपये भाडं आणि योग्य बस स्थानकावरती न उतरल्यानं हा वाद झाला. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात ती चक्क हिजाबमध्ये दिसली आहे. चालत येताना आदाब करतीये आणि त्यामुळे आता अंकितानं धर्म परिवर्तन केलंय का असा प्रश्न नेटकरी विचारतायत. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात पालिकेनं इमारत आखाडा मंजुरीची संपूर्ण सुविधा ऑनलाईन माध्यमातून राबवण्यासाठी पालिका यंत्रणा आता सज्ज झाली आहे. यामुळे आराखडा मंजूर करणं पूर्वीपेक्षा खूप सोपं होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळानं बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केलाय. या प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय.
समृद्धी महामार्गाचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा यासाठी या महामार्गाची जोडणी विविध भूप्रदेशांना दिली जाते. समृद्धी महामार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम नुकतंच पूर्ण झालंय. त्यामुळे मुंबई ते दिल्ली किंवा नागपूर ते दिल्ली हा प्रवास आता सुलभ होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यातील 88% धरणं भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक जलसाठा आहे. पाण्याची उपलब्धी लक्षात घेता उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या पावसानं केलेल्या कृपावृष्टीमुळेच जिल्ह्यातील धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे. पुण्यात जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजगड किल्ल्यावरती शिवप्रेमींकडून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. किल्ल्यावरील पद्मावती मंदिर परिसरात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून शेकडो दिव्यांच्या प्रकाशानं किल्ल्याचा परिसर उजळून निघाला. मकर संक्रांत सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांनी नांदेड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात सुगडे, वाणाचे साहित्य, हळदी कुंकू आणि तिळगुळ सुद्धा उपलब्ध झालंय. खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. तर कल्याण बाजारपेठेत पतंग प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. दुकानं रंगीबेरंगी पतंगांनी सजली आहेत. विविध प्रकारचे मांजे सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झालेत. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांची मागणी सुद्धा वाढली आहे. दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना सीआयडीनं घेतलेला आहे. तपासासाठी हा नमुना महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणात विष्णू चाटेच्या आवाजाचाही नमुना घेतला गेलाय. कराडची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याच्या वाढीव कोठडीची मागणी सीआयडीकडून केली जाणार असल्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत मेगा भरती होणार आहे आणि यासाठी 10वी-12वी पास असलेल्यांना सुद्धा अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजेच ही भरती क्रीडा कोट्या अंतर्गत होणार आहे. त्यामुळेच वर्ल्ड कप, एशियन गेम्स पासून ते अगदी विद्यापीठ पातळीवरती खेळांमध्ये चमक दाखवणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. 18 ते 35 वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि यासाठी रेल्वेच्या वेबसाईटवरती अर्ज उपलब्ध आहे.